ठेवेल अशा पद्धतीचे विचार आपल्या मनात येतील। मंडळी नमस्कार, तर आजच्या ब्लॉग मध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। पहा आज आहे 2 जुलै 2025 आणि रात्रीचा मुक्काम होता पहा शेलगाव या ठिकाणी आणि त्यापुढे प्रवासासाठी आम्ही निघलोय पहा आता। सहस्रपादा सहस्रधरा शिरसागरा शेष शयना कमल नयना कमलापती कामिनी मोहना मदन मूर्ती भवतारिका दुर्गाक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रमा अगाये सगुण निर्गुणा जगज्जनित्या जगज्जीवन वसुदेव देवकी नंदन बालरंगन बालकृष्ण तुका आला लोटांजनी मज ठाव जावाची चरणी देशी करीतसे विनवनी भवबंधनी सूरभारी भवबंधनी सूरभारी भवबंधनी सूरभारी पुंडलिक मंदार श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु
सांगोनी केते हात सांगोनी केते कोटी ब्रह्मात्या कोटी ब्रह्मात्या प्रपादाती रकुमाबाई दोई दो बाई दोई दो बाई मयूर पिच्चता मरे डाळी ताई ताई माझ्या पंढरीनाथा दोन्ही कर जोडोनी चरणी ठेवीन आहे वाळीन म्हणे नाम तर मंडळी सकाळी सकाळी फ्रेश वातावरण आहे आणि या फ्रेश वातावरणात चालत असताना चांगले विचार नेहमीच मनात येतात पहा. तर जे कानावर अभंग वगैरे पडत होते ना ते ऐकून असं गुणगुणत राहावं असं वाटत होतं. तर मंडळी आपल्याला आनंदी आयुष्य जगण्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते आपले विचार चांगलं असणं पहा. आपले विचार सकारात्मक असणं हे खूप गरजेचं असतं आणि हे विचार सकारात्मक राहण्यासाठी चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्या कानावर पडणं आणि आपल्या मनाला आपण व्यस्त ठेवणं खूप गरजेचं असतं. रिकामं मन जे असतं ना ते सैतानाचं घर असतं म्हणतात पहा. कारण रिकाम्या मनात अनेक विचार वेगवेगळे वाईट असे विचार येऊ शकतात. तर मंडळी जर वाईट विचार मनात आले तर माणसाचं आयुष्य नक्कीच उद्ध्वस्त होऊ शकतं आणि हे होऊ नये यासाठी आपण मनाला व्यस्त ठेवणं खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी हे अभंग वगैरे जे आपल्याला करावं वाटतं जे गुणगुणावं वाटतं जे आपल्याला सकारात्मक ठेवेल अशा पद्धतीचे विचार आपल्या मनात येतील आणि अशाच गोष्टी आपण करणं खूप गरजेचं आहे असं मला वाटतंय. हो तर मंडळी आपला कालचा विषय थोडासा राहिला होता बाजूला आणि त्याचं असं आहे की प्रत्येक व्यक्ती प्रत्येक जीव स्वतःचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करतो पहा या जगामध्ये आणि ते करणं देखील खूप गरजेचं आहे आणि हे सर्वांनी अवश्य करावं. पण हे करत असताना आपण जे आहोत ते यथार्थपणे दाखवणं खूप गरजेचं असतं. कारण जगामध्ये अशा अनेक व्यक्ती आहेत जे आपण नाही तेच दाखवण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःच अस्तित्व ते आहे असं भासवतात पण ते कुठे ना कुठे लक्ष देतं बा. तर मंडळी माझ्या मनात काही संकल्पना दृढ झालेल्या आहेत बा आणि मला या युट्यूबच्या माध्यमातून तुम्हा सगळ्यांना विचारायचंय की माझ्या संकल्पना चूक आहेत किंवा त्यात काही दुरुस्ती आहे का, त्यात काही करेक्शन आहे का, हे तुमच्याकडून मला जाणून घ्यायचं आहे. तर यावर अवश्य कमेंट नोंदवा आणि त्या संकल्पना मी इथून पुढे या प्रवासामध्ये तुमच्याशी शेअर करेल पहा. तर त्यातला पहिला विषय घेऊ आपण भगवंत. तर मंडळी तुम्हाला कोणता भगवंत अपेक्षित आहे मला माहित नाही आणि तुम्ही त्या भगवंताकडे जाण्यासाठी काय करता, त्या भगवंताकडे तुम्ही भीतीपोटी जाता की मनातून जाता हे देखील महत्वाचं आहे. आता तुमचं काय आहे हे मला सांगता नाही येणार पण मी माझं सांगतोय. तर माझ्या मते हा तुम्ही विठ्ठल म्हणा, महादेव म्हणा, नारायण म्हणा, जे काही देव असतील या ज्या आपल्या सगळ्या धार्मिक संकल्पना आहेत या मी काही प्रत्यक्षात माझ्या डोळ्यांनी पाहिलेल्या नाहीत. या कुठेतरी काळाच्या ओघात तयार झालेल्या आहेत. जसजसा मानवाचा विकास होत गेला, जसा अमिबापासून
माणसाची जी उत्क्रांती होत गेली तस कालांतराने हे धार्मिक साहित्य तयार होत गेलं आणि या संकल्पना स्थिर होत गेल्या असं मला वाटतं. पण माझं मत सांगतोय त्याविषयी. माझ्या मते भगवंत हा खूप विश्वव्यापी आहे, खूप व्यापक स्वरूपात आहे आणि भगवंताकडे आपण काहीतरी मागण्याची गरज नाहीये. तो न मागताच त्याने आपल्याला सर्व काही दिलेलं आहे. तर मंडळी, आपण या वारीच्या निमित्ताने आता विठ्ठलाकडे चाललो आहोत, पंढरपूरला चाललो आहोत. पण हा जो परमेश्वर आहे, हा विश्वव्यापी परमेश्वर जो आहे तो संपूर्ण विश्वामध्ये आहे बा. केवळ पंढरपूरमध्येच नाही तर तो जळी स्थळी आहे बा. तर मंडळी, हा विश्वव्यापी परमेश्वर हा संपूर्ण विश्वामध्ये आहे. आज इथं जरी असला तर इथंही आहे, पंढरपूरमध्ये देखील आहे, अमेरिकेत देखील आहे, आफ्रिकेत देखील आहे. आणि ह्या संपूर्ण पृथ्वीवरच नव्हे तर जसे शनी ग्रह असेल, गुरु ग्रह असेल, बुध ग्रह असेल, आपल्या सूर्यमालेतील जेवढे पण ग्रह असतील त्या प्रत्येक ठिकाणी हा परमेश्वर आहे. कारण त्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी आहेत त्या त्यांच्या कार्यक्षेत्रात व्यवस्थितपणे कार्य करत आहेत. आणि ही आपली सूर्यमाला झाली, अशा अनेक सूर्यमाला आहेत. आणि ही आकाशगंगा खूप मोठी आहे बा. जर तुम्ही विज्ञानाचा अभ्यास केला असेल तर तुम्हाला या गोष्टी नक्कीच माहीत असतील. आणि माझ्या मते एवढ्या संपूर्ण विश्वामध्ये जर नियंत्रण तो परमेश्वर करत असेल तर तो आपल्याला एवढ्या दोन छोट्याशा डोळ्यांनी कसा दिसणार आहे? आपल्याला त्याचं खूप छोटस रूप दिसतं बा. आणि हाच परमेश्वर आहे बा. तुम्ही जर बारकाईने निरीक्षण जर केलं तर आंब्याला आंबेच येतात पहा, केळाला केळच येतात. प्रत्येक माणसाच्या अंगातलं रक्त हे लालच असतं, हिरवं काळं का नसतं बरं? या गोष्टी जिथल्या तिथं घडत आहेत पहा, बरोबर आहे. आणि ज्या घडत आहेत म्हणजे याला कोणीतरी घडवतो, याच्यावर कुणाच तरी नियंत्रण आहे. आणि तोच विश्वव्यापी परमेश्वर आहे, अशी माझी संकल्पना आहे पहा. या विश्वव्यापी परमेश्वराने आपल्या सगळ्यांना जगण्याची समान संधी दिलेली आहे पहा. आणि या संधीचं सोनं करणं हे आपल्याला खूप गरजेचं आहे. नाहीतर मंडळी, आपला हा आलेला जन्म व्यर्थ वाया जाईल. आणि काय करायचंय तर जगायला मिळालं, जगून घ्यायचं, आनंदाने जगायचं. आणि हा पॉझिटिव्ह राहायचं, दुसऱ्यांसोबतही चांगलं वागायचं, म्हणजे आपल्याला त्याचा रिप्लाय चांगलाच मिळतो. शक्यतो निगेटिव्हपणा आयुष्यातून काढून टाकण्याचा प्रयत्न करायचा, जीवनामध्ये सकारात्मक विचार ठेवायचे आणि आनंदाने जगत राहायचं, असं मला वाटतं. तर मंडळी, आता दिंडीच्या प्रवासामध्ये जे घडतंय तेच संपूर्ण आयुष्यामध्ये देखील घडत असतं, या संपूर्ण विश्वात घडत असतं. याचा प्रत्यय वेळोवेळी येतोय पहा. आता आपण पंढरपूरला चाललोय, विठ्ठलाकडे चाललोय, भगवंत प्राप्तीसाठी चाललोय. आणि जर असं असेल तर या भगवंतानेच निर्माण केलेल्या व्यक्तींना, समोरच्या व्यक्तींना दुखावणं हे आपल्या शैलीत बसत नाही पहा. आणि भगवंत प्राप्तीसाठी वारी करायची, एक वारी करायची, दोन वारी करायची, अनेक वाऱ्या करायच्या. पण असं करत असताना जे आपले आसपासच्या व्यक्ती आहे, जे जिवंत सृष्टी आहे, या सृष्टीला नुकसान पोहोचवण्याचं जर आपण करत असलो ना तर ही आपली वारी काहीच कामाची नाहीये. एखाद्याचं मन दुखवण्याचं काम जर आपण करत असल, समोरच्याशी उद्धटपणे आपण वागत असू, तर या गोष्टीला महत्व नाहीये असं मला वाटतं. तुमचं यावर काय मत आहे हे नक्की कमेंट करून सांगा. मला ज्या संकल्पना सुचतात, ज्या सकाळ सकाळच्या फ्रेश वातावरणात माझ्या डोक्यामध्ये येतात, त्या मी या प्रवासामध्ये तुमच्यासोबत शेअर करील. आणि त्यावर तुमच्या कमेंट्स मला अपेक्षित आहेत. तर भरभरून प्रतिसाद द्या मला. चला पुढचा व्लॉग पहा मग. Thank you.
तर मंडळी नाश्त्यासाठी थांबलोय बा इथं आणि माझ्या मनात
Nanda
झालं
प्रकट बोले विश्व ब्रह्म
भावी माझी आस जन्मभूमी तुझा दास पंढरीचा वार करी वारीच कोणी घरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारीच कोणी घरी चंद्रभागी स्नान तुका मागी हेची दान पंढरीचा वार करी वारीच कोणी घरी पंढरीक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय ज्ञानेश्वर महाराज की जगत नाचून नाचून देवाई बरोबर नाचायचे पंढरपुरी आपला 2-3 एकत्र राहिले 2 वर्ष एकत्र राहिले हा वाजवा की नाचून हो माऊली वाजवा की चला पुढची फुगडी ते 2 दिवसांची वेळ लागली आणि भारतीय टाकीचा
शाबाश शाबाश
बाळकृष्ण तुका आला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हेची करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावी भवबंधनी हीच व्हावी माझी आस जन्मजन्मी तुझा दास पंढरीचा वार करी वारी चुकून हरी संत संग सर्व काळ अखंड प्रेमाचा कल्लोळ पंढरीचा वार करी वारी चुकवलेली हरी चंद्रभागे स्नान तुका मागे हे दान पंढरीचा वार करी वारी चुकवलेली हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय पवन सूत हनुमान महाराज की जय हर हर ज्ञानेश्वरी महाराज आपले पताका घ्या पताका घ्या पंढरीनाथ भगवान की माऊली ज्ञानेश्वर महाराज की सद्गुरु तुकाराम महाराज की तर मंडळी रात्रीचा मुक्काम अकोले खुर्द या ठिकाणी होता आणि आता इथून प्रस्थान करायचं आहे. तर हा व्लॉग इथंच संपवतोय. जर व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.